नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मच्छी थाळीमधले बोंबील फ्राय आणि पॉपलेट फ्राय। सगळ्यात पहिला आपण बघूया बोंबील फ्राय। त्यासाठी इथे मी बोंबील घेतले आहेत। ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। प्रत्येक पीस असा चोळून स्वच्छ धुवायचा आहे। त्यातले पाणी स्वच्छ चांगलं नितळून घ्यायचं आहे। हे आता बोंबील धुवून झालेले आहेत। आपण हे बोंबील आता असे मधनं कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पीस असे पसरट होतील, प्लेन होतील आणि त्याला मसाला व्यवस्थित लागेल। आणि एका बोंबिलाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पीस छोटे असले की भाजून घ्यायला, तळायला आपल्याला सोपं जाते। हे अशा पद्धतीने मधून कट करायचे आहे। तर सगळे बोंबील कट करून झालेले आहेत। हे आपण कढईत काढून घेऊया। आता ह्याला मसाला लावूया। लसूण, गरम मसाला, हळद, मीठ आणि लाल तिखट घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ। प्रत्येक पीसला मसाला चोळून लावूया, त्यामुळे त्याचा फ्लेवर एकदम छान येतो। तो मसाला पूर्ण पीसमध्ये उतरतो चोळून लावला की। आणि आता ह्यात थोडीशी कोथिंबीर घालूया। कोथिंबीरीची टेस्ट पण खूप सुंदर येते फिश बरोबर तळल्यानंतर। आता याला झाकून बाजूला ठेवूया। बोंबील फ्रायसाठी लागणारं वरचं कोटिंग आता आपण करून घेऊया। त्यासाठी आपण इथे बाउलवर तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे रवा घालायचा आहे। रव्यामुळे खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत होतात। आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून आपण मिक्स करायचं आहे। आणि आता हे आपलं कोटिंग सुद्धा तयार झालेलं आहे। हे बाजूला ठेवूया आपण। आता आपण पॉपलेट फ्राय बघूया। त्यासाठी ते मी पॉपलेट घेतले आहे। त्याला पण 2-3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया। हे सुद्धा पीस आपण व्यवस्थित एक पीस स्वच्छ चोळून धुवायचा आहे। पॉपलेट धुवून झालेले आहेत। त्याचे शेपटाकडचा भाग आणि डोक्याकडचा भाग आपण रश्श्यासाठी काढून ठेवला आहे। फ्राय पीससाठी आपण हळद, मीठ, लाल तिखट आणि त्याच्या बरोबरीनं चिकन 65चा मसाला घातलेला आहे। ह्या मसाल्यामुळे पीस एकदम कुरकुरीत आणि चटपटीत होतात। ह्याची चव लहान मुलांना खूप आवडते। लहान मुलांसोबत मोठ्यांना देखील खूप आवडते। आता हे आपले मसाला लावून तयार झालेला आहे। आपण कढईत तेल घालून तापायला ठेवूया। तेल तापेपर्यंत आपण बोंबीलला कोटिंग करून घेऊया। तेल तापलेलं आहे। आता आपण बोंबील फ्राय करून घेऊ आणि पॉपलेट सुद्धा आपण फ्राय करून घेऊया। बोंबील आणि पॉपलेटला फ्राय करण्यासाठी खूप वेळ लागत नाही। अगदी अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये हे फ्राय होऊन निघतात। आता हे कुरकुरीत असे एकदम कलर बघा किती सुंदर आलेला आहे। छान कुरकुरीत असे फिश फ्राय तयार झालेले आहेत। आणि अशा प्रकारे आपली मच्छी थाळी सुद्धा
रेडी झालेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।